बार्शी येथे शिवजयंती साजरी करत असताना फटाके उडवण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला। या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले असून बार्शी ग्रामीण रुग्णालयात तोडफोड करण्यात आली। घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण आहे। बार्शी येथे शिवजयंती साजरी करत असताना फटाके उडवण्याच्या कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला। या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले। या घटनेनंतर दुसऱ्या गटाकडून बार्शी ग्रामीण रुग्णालय येथे तोडफोड करण्यात आली। वादादरम्यान एका गटातील तरुणांनी दुसऱ्या गटातील महिला व युवकांना जबर मारहाण केल्याची माहिती आहे। या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींवर बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पण त्या कार्यक्रमामध्ये आरती झाल्यानंतर माझ्या भाच्याने फक्त आदली उडवली रस्त्याला। मग आदली उडवल्यानंतर त्या माणसाने येऊन मारलं का तर आदली का उडवली। मी मान्य करते की चूक किंवा असो किंवा नसो, पण त्यांनी ज्या वेळेस त्या पोराला मारताना त्याची आई मध्ये गेली सोडवायला। बायका सगळ्या होत्या, लहान लेकरं होते। तुम्ही कुठलाही कॅमेरा उघड करून बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता। मग त्यावेळेस ज्या वेळेस त्याला मारायला लागले त्यावेळेस त्याची आई मध्ये गेली, ही म्हातारी आजी त्याच्या आईला तर ऍडमिट केलं नाही। ही सर योग्य आहे का? तुम्ही मुलाला लाथ मारा, त्याच्या आईला मारणं योग्य आहे का? या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दरम्यान दोन गटात झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर एका गटाने रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले। या घटनेमुळे बार्शी शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला। परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।